नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। महावितरण भरती 2023-24 यामध्ये आता फायनली विद्यार्थी मित्रांचे जॉइनिंग सुरू झालेले आहे। वेटिंग लिस्टची प्रतीक्षा करत होते विद्यार्थी, भरपूर प्रतीक्षा केली। त्यानंतर आता फायनली कालच्या तारखेला संध्याकाळी त्यांनी वेटिंग लिस्ट जाहीर केलेली आहे 1447 विद्यार्थ्यांची। ॲक्च्युली टोटल वॅकन्सीज ह्या 5300 होत्या, त्यामध्ये 2600-2650 वेटिंग लिस्ट जाहीर करणे अपेक्षित होते, परंतु त्यांनी जे विद्यार्थी रिजेक्ट झाले किंवा जे विद्यार्थी ॲब्सेंट होते त्याचा क्रायटेरिया धरून किंवा ते नंबर धरून त्यामध्ये त्यांनी 1847च्या जवळपास त्यांनी विद्यार्थी इथे प्रतीक्षा यादीमध्ये दिलेले आहे। त्यामध्ये काय त्यांनी नोटिफिकेशन दिलं ते बघू आपण। आधी प्रतीक्षा यादी बघू, त्यामध्ये काय महत्त्वाचे पॉईंट दिले ते बघू आणि डॉक्युमेंट्स महत्त्वाचे कुठले लागतील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला ते बघू। तर मित्रांनो बघा, जाहिरात क्रमांक 6/2023 विद्युत सहाय्यक पदी प्रतीक्षा यादीवर निवड झालेल्या उमेदवारांची परिमंडळ निहाय यादी व कागदपत्रांची पडताळणी म्हणजे प्रतीक्षा यादी म्हणजे वेटिंग लिस्ट अखेर जाहीर झालेली आहे किंवा त्यांनी पब्लिश केलेली आहे। यामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट्स आहे, मुद्दे आहे, ते तुम्हाला गृहीत धरणे आवश्यक आहे, अन्यथा तुमच्या DVमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो। त्यामध्ये डॉक्युमेंटसुद्धा आपण इथे सांगणार आहे। पहिला मुद्दा आहे, महावितरण कंपनीमध्ये जाहिरात क्रमांक 6/2023 अन्वये विद्युत सहाय्यक या पदाकरता 29/12/2023 जाहीर प्रसिद्ध करण्यात आली आणि एक्झाम 20-22 मे दरम्यान घेण्यात आली असं म्हणणं आहे, ठीक आहे। त्यानंतर उपरोक्त जाहिरात 6/2023 अन्वये विद्युत सहाय्यक पदाची निवड यादी व सविस्तर सूचना कंपनीच्या संकेतस्थळावर 30/7 म्हणजे आधीचे हे सगळं त्यांनी महत्त्वाचं दिलेलं आहे। तर त्यामध्ये बघा, तिसरा पॉईंट महत्त्वाचा आहे इथे, निवड यादीवरील उमेदवारांच्या प्रवर्गनिहाय व समांतर आरक्षणनिहाय अपात्रता, गैरहजेरी इत्यादीचा विचार करता म्हणजे जे रिजेक्ट झालेले आहे किंवा जे गैरहजर होते त्याचा विचार करता कंपनीच्या नियमानुसार जाहिरात केलेल्या पदांच्या 50% मर्यादितपर्यंतच्या प्रतीक्षा यादीवर निवड झालेल्या उमेदवारांची परिमंडळ यादी सोबत जोडलेली आहे। बघा, यांनी काय म्हटलेलं आहे की गैरहजेरी आणि अपात्रता गृहीत धरून जे विद्यार्थी नव्हते किंवा ॲब्सेंट होते किंवा रिजेक्ट झाले ते गृहीत धरून त्यांनी वेटिंग लिस्ट लावलेले आहे 50%। म्हणजे कशाचे 50%? जाहिरात केलेल्या पदांच्या। जाहिरात केलेले पदं 5300 होती, त्यामुळे तुमची वेटिंग लिस्ट ही साधारण 50% म्हणजे माझ्या माहितीनुसार 2600 पदांची कमीत कमी लागायला पाहिजे, ठीक आहे। परंतु यांनी 1847 पदांची वेटिंग लिस्ट लावलेली आहे, म्हणजे इथे त्यांनी 500-700 कॅन्डिडेट्स तसेच वगळून टाकले, ठीक आहे। हे आहे महावितरण। सदर यादीतील उमेदवारांच्या ऑनलाईन अर्जामधील नमूद, नोंदी, अर्हता, संबंधितांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी, त्यांना वर्ग केलेल्या परिमंडळामध्ये म्हणजे तुमच्या यादीमध्ये तुमच्यासमोर परिमंडळ दिलेले आहे, ठीक आहे। त्याचं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते 6/11 ते 7/11 म्हणजे 6 आणि 7 दोनच दिवस त्यांनी दिलेले आहे। म्हणजे तुम्हाला ते परिमंडळ किंवा झोन दिलेलं आहे त्या झोनमध्ये तुमचं 6 आणि 7 दोन दिवस सकाळी 10 वाजता सुरू करण्यात येईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी नमूद दिवशी काही कारणास्तव पूर्ण न झाल्यास म्हणजे 6 किंवा 7ला तुमचं नाही झालं तर एखादा दिवस पुढे ढकलू शकतात, पुढील दिवशी करण्यात येईल याची नोंद घ्यावी। म्हणजे बघा, 50% त्यांनी लावलेली असं यांचं म्हणणं आहे, पण तू तिथे तर खूप कमी दिसते, 1847 लिस्ट आहे फक्त आणि बाकी 2600 त्यांनी वेटिंग लिस्ट लावायला पाहिजे। आणि 6 आणि 7 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता तुम्हाला दिलेल्या झोनमध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, ठीक आहे। पुढे आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये काय काय डॉक्युमेंट्स लागतील ते सुद्धा बघू। यांनी दिव्यांगबद्दल दिलेला आहे 4था आणि 5वा पॉईंट की दिव्यांगाची यादी इथे लावण्यात आलेली नाही आहे, जैसे ती अशी ठेवण्यात आलेली आहे, ठीक आहे। त्याच्यामुळे असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यानंतर 6वा पॉईंट आहे, जे उमेदवार नमूद केलेल्या दिवशी म्हणजे 6वा पॉईंट असा आहे की जे उमेदवार नमूद केलेल्या दिवशी किंवा त्या झोनला DVसाठी हजर राहणार नाही, ठीक आहे, त्याचा भविष्यात कुठलाही पत्रव्यवहार केला जाणार नाही, ते तिथेच रिजेक्ट होतील, ठीक आहे। 7वा पॉईंट आहे, निवड झालेल्या उमेदवारांना निवडणुकीकरता हक्क सांगून म्हणजे निवड झालेले उमेदवार आहे आणि त्यांचं DV आहे, म्हणजे तुम्ही कन्फर्म लिस्टमध्ये आले असं नाही आहे। तुमच्या त्याच्यानंतर म्हणजे DV झाल्यानंतर जर तुम्ही सगळ्या दृष्टीने व्यवस्थित असले डॉक्युमेंटेशन वगैरे तर तुमची अंतिम लिस्ट लागेल किंवा डायरेक्ट ते तुम्हाला जॉईन करून घेतील, ठीक आहे। त्याच्यामुळे तुम्ही त्यावर असं हक्क सांगू शकत नाही असं म्हटलं आहे। 8वा पॉईंट आहे, उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी स्वखर्चाने यायचे, स्वखर्चाने वगैरे याचा भत्ता कुठलाच मिळणार नाही। 9वा पॉईंट आहे, उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणीसाठी येताना अद्ययावत अशा मूळ कागदपत्र एक छायांकित प्रत जसे स्वतःचे आधार कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, पारपत्र, वाहन चालक परवाना, निवडणूक ओळखपत्र वगैरे हे सगळं आणणे आवश्यक आहे। म्हणजे तुम्हाला DVच्या वेळेस हे डॉक्युमेंट्स आणणे आवश्यक आहे आयडेंटिटी प्रूफ म्हणून, ठीक आहे, ओरिजिनल आणि एक झेरॉक्स।
सदर भरती प्रक्रिया उच्च न्यायालय खंडपीठाने म्हणजे जे काय औरंगाबाद वगैरे आणि इथे त्यांनी त्याच्या अंडरमध्ये तुम्हाला करण्यात येत आहे, म्हणजे न्यायालयाच्या अधीन राहून करण्यात येत आहे असं म्हटलं आहे यांनी. ते कंडिशन असते ती लिहावंच लागते. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा 11वा, उमेदवारांनी खाली दिलेले दर्शन दिलेल्या मूळ कागदपत्रे व स्वसाक्षांकित म्हणजे सेल्फ अटेस्टेड केलेले छायांकित प्रतीसह कागदपत्रे तपासणीसाठी हजर राहावे. म्हणजे एक ओरिजिनल कॉपी आणि एक सेल्फ अटेस्टेड. सेल्फ अटेस्टेड म्हणजे काय, ते जे ओरिजिनल आहे त्याची एक झेरॉक्स काढायची, त्याच्यावर खाली स्वतः सिग्नेचर करायची. सिग्नेचर आणि डेट वगैरे दिली तर चालते, नाही तर नाही दिली तरी चालेल, ठीक आहे. आणि एक ॲडिशनल कॉपी ठेवायची जी फक्त झेरॉक्सची राहील, त्याच्यावर कुठली साईन करायची नाही. हे माझं मत आहे, ठीक आहे. एक ओरिजिनल कॉपी आणि 2 झेरॉक्स कॉपी, त्यातली एक सेल्फ अटेस्टेड आणि एक ब्लँक म्हणजे विदाऊट सिग्नेचर वगैरे, ठीक आहे. बघा पहिला पॉईंट काय म्हणतात ते, सिस्टीम जनरेटेड ॲप्लिकेशन फॉर्म. ज्या उमेदवारांकडे ऑनलाईन अर्जाची प्रत उपलब्ध नाही अशा उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणीच्या ठिकाणी सदर ऑनलाईन अर्जाची प्रत उपलब्ध करून देण्यात येईल. बघा यांनी सरळ म्हटलेलं आहे, सिस्टीम जनरेटेड ॲप्लिकेशन फॉर्म. जेव्हा आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरतो ऑनलाईन तेव्हा त्याची प्रिंट निघते, ती प्रिंट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. जर नसेल तर तुम्ही डायरेक्ट तिथे DBमध्ये जा, तिथे तुम्हाला प्रिंट उपलब्ध करून देण्यात येईल असं यांनी म्हटलेलं आहे, ठीक आहे. दुसरा पॉईंट आहे SSC गुणपत्रक व प्रमाणपत्र म्हणजे 10वीचं तुमचं मार्कशीट आणि प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट दोनही आवश्यक आहे. दोन्ही आवश्यक तुम्हाला घेणं आवश्यक आहे, बोर्ड सर्टिफिकेट आणि तुमचं मार्कशीट. तर बोर्ड सर्टिफिकेट आहे त्याच्यावर डेट ऑफ बर्थ असते, त्यामुळे TCची गरज नाही, ठीक आहे. परत सांगतो, विद्यार्थी परत यावर प्रश्न विचारतात म्हणून सांगतो आहे. ITI प्रमाणपत्र, इलेक्ट्रिशियन वायरमन सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणजे COE इलेक्ट्रिकल सेक्टर प्रमाणपत्र आणि राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र वगैरे, ठीक आहे. म्हणजे याचं तुम्हाला मार्कशीट लागेल ITIची, इलेक्ट्रिशियन वायरमन आणि सेंटर ऑफ एक्सलन्सची तुमचं जे असेल ते, आणि त्याचं तुमचं प्रमाणपत्र लागेल, ठीक आहे. ते पण तुमचं जे काही डेट दिली आहे त्या डेटच्या आधीचे लागतात ते सगळे. जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, तुम्ही ज्या कास्टमध्ये अप्लाय केलेलं आहे त्याचं कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागेल, कास्ट जात प्रमाणपत्र लागेल, ठीक आहे. ते व्हॅलिड लागेल ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला आहे तेव्हाचं, ठीक आहे. एकदम आताच काढलं असेल 1-2 महिन्यात तर ते चालणार नाही. जातीचे वैधता प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, म्हणजे व्हॅलिडिटी, कास्ट व्हॅलिडिटी. जर तुम्ही OBCमध्ये वगैरे असाल किंवा जिथे व्हॅलिडिटी लागते ते सगळं आवश्यक आहे. जर नसेल तर त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स किंवा तुम्ही अप्लाय केलं असेल तर त्याचा टोकन नंबर किंवा ॲटलिस्ट डॉक्युमेंट काही ना काहीतरी तुमच्याकडे ठेवा, ठीक आहे. हे कंपल्सरी नाही आहे, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट 6 महिन्यामध्ये तुम्हाला सबमिट करावं लागते. पण जर नसेल तर ॲटलिस्ट त्याचे डॉक्युमेंट, लागणारे डॉक्युमेंट जे असेल ते सोबत ठेवा. 2, 4, 5 जे काही तुमच्याकडे असेल ते सोबत ठेवा. तुम्हाला माहिती नसेल तर जवळच्या सेतू कार्यालयामध्ये विचारा, ते तुम्हाला सांगतील. त्यानंतर 6वा मुद्दा आहे समांतर आरक्षणाकरता, म्हणजे समांतर आरक्षणामध्ये तुम्ही रिझर्वेशन घेतलं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही महिला आरक्षण असेल, स्पोर्ट्स असेल, एक्स सर्व्हिसमॅन असेल किंवा भूकंपग्रस्त प्रकल्प असेल, त्याचे जे प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला व्हॅलिड असणं आवश्यक आहे आणि सादर करणे आवश्यक आहे असं म्हटलं आहे यांनी, ठीक आहे. अधिवास प्रमाणपत्रमध्ये डोमासाईल सर्टिफिकेट आवश्यक आहे. तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहे त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि ते तुम्ही फॉर्म सबमिशनच्या आधीचं पाहिजे, आताचं चालणार नाही. जर ते नसेल तर तुम्ही डायरेक्ट ऑन स्पॉट रिजेक्ट होता, ठीक आहे. सक्षम अधिकाऱ्यांनी निर्गमन केलेलं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती खुला वगळून, म्हणजे SC ST आणि ओपनला नॉन क्रिमिनल लागत नाही, ते सोडून बाकीच्यांना सगळ्यांना नॉन क्रिमिनल लागेल. ते तुमचं 2024-25मध्ये व्हॅलिड असलेलं लागेल, आत्ता काढलेलं चालणार नाही. एक्झामच्या वेळेस किंवा एक्झामच्या आधी फॉर्म सबमिट करताना तेव्हाचं तुम्हाला व्हॅलिड लागेल. त्यानंतर ऑनलाईन अर्जामध्ये नमूद केलेलं तपशील माहिती सर्व प्रमाणपत्र, तुम्ही जे ऑनलाईन अर्जामध्ये टाकलेलं आहे त्याचे सगळे प्रमाणपत्र तुम्हाला लागतील, ठीक आहे. 31/10/2025 म्हणजे कालची ही डेट आहे. तर मित्रांनो, यामध्ये जे काही डॉक्युमेंट्स दिलेले आहेत ते तुम्हाला DVमध्ये तुम्हाला सोबत ठेवणे अतिशय महत्त्वाचं आहे, अन्यथा तुमचं रिजेक्शन होईल. आणि ॲब्सेंट राहू नका, असं समजू नका की पुढे काहीतरी तुम्हाला चान्स मिळेल. ॲब्सेंट राहू नका. ज्यांना जॉईनिंग करायचं नसेल, ज्यांचं ऑलरेडी कुठे जॉईनिंग झालेलं असेल, महापारेषणमध्ये किंवा आणखी कुठे महाजनकोमध्ये सिलेक्शन झालेलं असेल, तर त्यांनी इथे अटेंड करू नका, जेणेकरून पुढच्या विद्यार्थ्यांना इथे संधी मिळू शकते. परंतु आता पुढे संधी मिळणे मला तरी शक्यता कमी वाटते, कारण आता पुढली वेटिंग लिस्ट ते जाहीर करणार नाही. तर हा जो आकडा आहे यामध्ये मॅक्सिमम विद्यार्थी जॉईनिंग होण्याची शक्यता आहे, कारण की तो आकडा जो आहे 1700 ते 1800 हे रिजेक्शन आणि तुमचं ॲब्सेंट हे धरून त्यांनी काढलेलं आहे. त्याच्यामुळे मॅक्सिमम मी तर म्हणेल की 90% 100% विद्यार्थी इथे जॉईन होतील. या व्यतिरिक्त वेटिंग लिस्ट आता पुढे लागेल का, असं जर तुमचा प्रश्न असेल तर माझं स्पष्ट मत असं आहे की यापुढे वेटिंग लिस्ट ते लावणार नाही, कारण की तो नियम असतो की पूर्ण कन्फर्म लिस्ट आणि वेटिंग लिस्ट 50% बस एवढंच ते लावतात. त्यांनी 50%ला लावता, इथे आपण कमी आहे, म्हणजे जी काही लिस्ट आहे ती फार कमी आहे. साधारण माझ्या माहितीप्रमाणे
साधारण 80%ची लिस्ट त्यांनी लावलेली आहे. 85% लिस्ट त्यांनी इथे लावलेली आहे. ठीक आहे मित्रांनो, या रिलेटेड काही तुमचे प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्यावर आपण वेगळा सेपरेट व्हिडिओ घ्यायचा प्रयत्न करू. आणि DVला ॲब्सेंट राहू नका ज्या विद्यार्थ्यांना जॉईनिंग करायचं असेल त्यांनी. ठीक आहे. आणि यापुढे जे काही विद्यार्थ्यांना आता पुढच्या एक्झामसाठी प्रिपेअर करायचं असेल, इलेक्ट्रिशियन, वायरमन किंवा COEचे विद्यार्थी असतील तर आपलं एक फाउंडेशन बॅच आपण आता ॲडमिशन आजपासून सुरू केलेली आहे. 15पासून ती बॅच सुरू होणार आहे. सुरुवात मिस करू नका, कारण की अतिशय महत्त्वाचा फाउंडेशन बॅच आहे. बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सगळं आपण त्यामध्ये दिलेलं आहे. आणि सध्या 15 दिवस त्याच्या फीमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट आहे. तुम्हाला सगळ्या एक्झामसाठी ते कामात पडेल. महापारेषण, महावितरण, त्यानंतर तुमचं रेल्वेज वगैरे आहे, DRDO आहे, कुठल्याही एक्झाम सेंट्रल गव्हर्नमेंटची त्या स्टेटची त्याची तुम्हाला ते कामात पडणार आहे. त्याचं आपला ॲप आहे, इंजिनियर अमोल आपला ॲप आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ॲपची, किंवा प्ले स्टोअरला इंजिनियर अमोल तुम्ही टाईप केलं तर तुम्हाला तिथे ॲप मिळेल. तिथे रजिस्ट्रेशन करा, तुमचा नंबर टाका आणि शक्यतो 8पासून ॲडमिशन तुम्ही घेऊ शकता. आपण तसं ऑनलाईन सगळं ऑन केलेलं आहे. ॲपमध्ये बघू शकता आणि सगळे डिटेल्स तुम्हाला 1-2 दिवसामध्ये व्हिडिओ मिळेल. तिथे सगळे डिटेल्स मिळेल. किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक व्हिडिओसुद्धा दिलेला आहे, डिटेल व्हिडिओ कोर्सबद्दल. तो तुम्ही बघू शकता. तिथे तुम्हाला सगळी माहिती मिळेलच. ठीक आहे. आणि अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचं टीचिंग स्वतः मी टीचिंग करणार आहे. आणि आपला जो एक्सपिरियन्स आहे, आपल्याकडे जे मटेरियल्स आहे स्वतः मी तयार केलेले ते तुम्हाला सगळं इथे मिळणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे मिस करू नका, बॅच मिस करू नका. 4 ते 6 महिन्यात ही बॅच राहणार आहे. आणि सध्या डिस्काउंट रेटमध्ये 15 तारखेपर्यंत आहे. 15 तारखेच्या पुढं एकदा बॅच सुरू झाली की तुम्हाला त्याची फी तिथे वाढणार आहे. ठीक आहे. तर आजपासून तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. आशा करतो मित्रांनो की एक चांगली न्यूज वेटिंग लिस्टच्या स्वरूपात तुम्हाला मिळते आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि या रिलेटेड काही प्रश्न असेल मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्यावर एक सेपरेट व्हिडिओ आपण घेऊ. आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. पुढे जे नवीन वॅकन्सी येतील त्याचा अपडेट्स आपण तुम्हाला देतच राहू. धन्यवाद.